नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला हयात या हृदयस्पर्शी इराणी चित्रपटाची कथा सांगणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक गोलाम रेझा रामेझानी हे आहेत। ते इराणमधील एक संवेदनशील आणि वास्तववादी चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या चित्रपटांमध्ये विशेषतः मुलांचे जीवन, कुटुंबातील नाती आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण दिसते। हयात हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ जीवन असा होतो। या चित्रपटात हे फक्त मुलीचं नाव नसून तिच्या आयुष्यात आलेल्या अचानक जबाबदाऱ्या, संघर्ष आणि जिद्दीचं प्रतीक आहे। त्यामुळे हयात म्हणजेच संघर्षमय पण आशावादी जीवन प्रवास। हयात ही इराणमधील एका ग्रामीण गावात राहणारी 12 वर्षाची हुशार मुलगी आहे। तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची शाळेची परीक्षा जवळ आलेली असते, जी तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग ठरवू शकते। त्या परीक्षेसाठी ती खूप मेहनत घेऊन अभ्यास करत असते, पण परीक्षेच्या आदल्या रात्रीच तिचे वडील अचानक आजारी पडतात। त्यांना तातडीने गावाबाहेरच्या दवाखान्यात नेणे गरजेचे असते। हयातची आई वडिलांना घेऊन जाते, पण जाताना ती हयातला एक मोठी जबाबदारी देते, तिच्या लहान बहिणीची काळजी घेण्याची। आता हयात समोर एक कठीण प्रश्न उभा राहतो। ती घरी राहून बहिणीची काळजी घेणार की तिच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा द्यायला जाणार? ह्या अडचणी असूनही हयात हार मानत नाही। हा चित्रपट तिच्या जिद्दीची कथा सांगतो। त्याचबरोबर इराणमधील ग्रामीण जीवन, पितृसत्ताक समाजात महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि शिक्षणाचे महत्त्व या विषयांवरही प्रकाश टाकतो। गोलाम रेझा रामेझानी यांचे दिग्दर्शन साधेपणातून मोठा अर्थ सांगणारे आहे। ते नैसर्गिक आणि वास्तववादी शैली वापरतात, जिथे भव्य दृश्यांपेक्षा दैनंदिन जीवनातील छोटे प्रसंग महत्त्वाचे ठरतात। हयातमध्ये त्यांनी 12 वर्षाच्या मुलीचा संघर्ष अतिशय सहज आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडला आहे। ग्रामीण इराणचे वास्तव त्यांनी शांत आणि प्रभावी पद्धतीने दाखवले आहे। त्यांच्या कामातून दिसते की लहान मुलांच्या नजरेतूनही मोठे जीवन प्रश्न जसे शिक्षण, जबाबदारी आणि जिद्द प्रभावीपणे मांडता येतात। ही कथा इतक्या हलक्या फुलक्या आणि सोज्वळ शैलीत मांडली आहे की प्रेक्षक सहजपणे तिच्याशी जोडले जातात। शिवाय हा चित्रपट इराणमधील खऱ्या ग्रामीण गावात नैसर्गिक लोकेशन्स आणि प्रकाशात चित्रित केला असून साधी कॅमेरा शैली व वास्तववादी मांडणीमुळे हयातच्या प्रवासाशी ते अधिक जवळून जोडले जातात। या चित्रपटात हयातची भूमिका करणाऱ्या लहान मुलीचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि हृदयस्पर्शी आहे। ती कुठेही कृत्रिम वाटत नाही, उलट तिच्या चेहऱ्यावरून भीती, जबाबदारी आणि जिद्द स्पष्टपणे दिसते। विशेषतः लहान बहिणीची काळजी घेतानाचे प्रसंग, परीक्षेला जाण्याची धडपड आणि मनातील ताणतणाव हे सर्व तिने खूप सहज आणि प्रामाणिकपणे साकारले आहे। तिच्या अभिनयामुळेच प्रेक्षक तिच्या संघर्षाशी जोडले जातात आणि तिच्या प्रत्येक निर्णयात भावनिक गुंतून जातात। हयातचा अभिनय हा या चित्रपटाचा आत्मा आहे, साधा, खरा आणि मनाला भिडणारा। लहान बहिणीला सांभाळून हयातने परीक्षा दिली की नाही ह्यासाठी हा चित्रपट लवकरच पहा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे। नमस्कार।